श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेत आल्यानंतर कौटुंबिक वाद दूर होतात, नात्यामध्ये गोडवा वाढतो, आपली तुटलेली नाते जुळतात. असे वेगवेगळे अनुभव स्वामी सेवेकरांना आले आहेत. त्यातील एक अनुभव आज आपण पाहणार आहोत. स्वामी सेवेकरी म्हणतात की त्यांचे आणि त्यांच्या आई वडिलांचे खूप भांडण होत होते. वडिलांशी वाद जादा होत होता. वडिलांशी वाद जास्त होत होता. या कडाक्याच्या भांडणाने सर्वच त्रस्त होते. शेवटी त्यांनी विचार केला की आपण वेगळे राहावे, जेणेकरून ही वाद टाळता येतील. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी वेगळी खोली घेतली आणि ते दुसऱ्या ठिकाणी राहू लागले. परंतु आईवडिलांपासून दूर राहताना त्यांना सतत आईवडिलांची आठवण येत असे. ज्यावेळेस ते घरापासून दूर राहत होते त्यावेळेस त्यांनी एके दिवशी त्यांच्या घरमालकाच्या घरी त्यांनी स्वामी सेवा पाहिली. ही स्वामी सेवा पाहून ते भारावले. त्यांनी घरमालकाला आपली सर्व व्यथा सांगितली. तेव्हा मालक म्हणाले, चिंता करू नका, तुम्ही गुरुवारच्या आरतीला दर आठवड्याला येत जा, तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तेव्हा हे स्वामी सेवेकरी दर आठवड्याला गुरुवारच्या आरतीला उपस्थित राहू लागले. हळूहळू त्यांना त्यांच्या आयुष्यात फरक जाणवू लागला. त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे बोलणे सुरू झाले. हळूहळू त्यांचे आईवडील यांच्या घरी येऊ लागले. संवाद वाढला आणि नात्यातला दुरावा कमी झाला. हळूहळू त्यांचे प्रेम वाढले आणि यानंतर मात्र एके दिवशी त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या घरी जाणे पसंत केले. अशा प्रकारे त्यांच्या नात्यातील दुरावा हा कमी झाला, प्रेम वाढले आणि घर पुन्हा एकत्र आले. ही केवळ स्वामींची कृपाच आहे, स्वामींचा आशीर्वादच आहे. स्वामी जेव्हा आपल्यावरती कृपादृष्टी ठेवतात तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. आपले सर्व दुःख दूर होतात. याची प्रचिती सर्व स्वामी भक्तांना येते. त्यामुळेच आपण स्वामी मार्गात यावे, स्वामींची सेवा करावी आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करावे. श्री स्वामी समर्थ.